साबुदाणा वडा पापडी बनवण्यासाठी 1 ग्लास भरून मी साबुदाणा घेतलेला आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर यामध्ये 1 ग्लास साबुदाणा घेतला तर त्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकून चांगलं भिजवत ठेवायचं आहे। भिजल्यानंतर बघू शकता छान 4 तास भिजलेला आहे। मोकळा करून घेऊयात। 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून सालं काढून मॅश करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मोकळा केलेला साबुदाणा टाकायचा, 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, हिरवी मिरचीची पेस्ट आणि जिरं टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून याचं व्यवस्थित घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर चांगला पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आता याच्या छोट्या आणि पातळ अशा पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर अगदी पातळ अशा पापड्या बनवायच्या आहेत आणि या पापड्या आता तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। तर तळण्यासाठी तेल चांगलं गरम केलेलं आहे। गरम तेलमध्ये छान अशी ही पापडी स्लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायची आहे किंवा जोपर्यंत कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत तळून घ्यायची आहे। तर सोबतच मी दुसऱ्या देखील पापड्या याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत। मस्त कुरकुरीत अशा या पापड्या तयार झालेल्या आहेत। उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा खाण्यापेक्षा या पद्धतीने कुरकुरीत अशा पापड्या नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।